नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ची भरती 2025 ची या ठिकाणी आलेली आहे। 124 पदांची ही जाहिरात आहे। आपण स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यालाच आपण सेल असं म्हणतो बघा। विद्यार्थी मित्रांनो, मग याची पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि त्यानंतर पदे कोणती आहेत ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती जे काही येत आहेत त्याच्या कॉमन सिलेबस वरती एक बॅच डिझाइन केलेली आहे। ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि अंकगणित या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या बॅच मध्ये डिझाइन केलेले आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। 999 रुपये फी आहे आणि पीडीएफ नोट्स तुम्हाला वाचायला मिळणार आहेत। अनलिमिटेड वॉच टाइम देखील आपल्याला या ठिकाणी आहे। तर ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 1002 या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण जे काय सेलची जाहिरात आहे त्यात काय कोणती पदे आहेत। बघा, मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ह्या पदाचं नाव आहे। आता याच्यामध्ये केमिकल शाखेमध्ये 5 पदे भरणार आहेत। सिव्हिल शाखेमध्ये 14 पदे भरणार आहेत। कॉम्प्युटर शाखा जे आहे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये 4 पदे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मध्ये 44 पदे भरणार आहेत। इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये 7 पदे भरणार आहेत। मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये 30 पदे आहेत आणि मेटलर्जी मध्ये 20 पदे आहेत। अशी 124 पदांची जाहिरात या ठिकाणी सेलची आलेली आहे। बघा, सेलची 124 पदांची जाहिरात आहे। सुवर्ण संधी सोडू नका। बघा, आता याकरता शैक्षणिक पात्रता 65 गुणांसह संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली असावी। आता संबंधित विषयामध्ये म्हटल्यानंतर आपल्याला या गोष्टी समजतात की केमिकल मध्ये केमिस्ट्रीचा जो विद्यार्थी असेल त्याची 65 पेक्षा जास्त गुणांमध्ये त्याची डिग्री असावी। सिव्हिल मध्ये त्याची सिव्हिलची डिग्री असावी। कॉम्प्युटर मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये त्याचं इंजिनिअरिंग झालेलं असावं। त्यानंतर इलेक्ट्रिकची काय इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये त्याची पदवी असावी। इन्स्ट्रुमेंट मध्ये मेकॅनिकलची पदवी असावी आणि मेट्रोलॉजी म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यानुसार शाखेनुसार डिपार्टमेंटनुसार तुमची डिग्री असणं आवश्यक आहे। त्याला 8 काय दिलेली आहे, 65 गुण असणे तुमच्या आवश्यक आहे। बघा, त्यानंतर वयाची अट जी दिलेली आहे ती 5 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असावीत आणि जास्तीत जास्त 28 वर्ष तुमची झालेली असावीत। आता हे सगळ्यांसाठी आहे का तर नाही। SC ST साठी तुम्हाला 5 वर्ष शिथिल दिलेला आहे, 5 वर्ष सूट दिली। म्हणजे SC ST साठी 5 वर्ष म्हणजे 33 वयापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता SC ST। त्यानंतर OBC साठी सुद्धा सूट दिली 3 वर्ष। 3 वर्ष म्हणजे किती, 31 वयापर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। बघा, त्यानंतर आता वयाची अट झाल्यानंतर फी बघा, जनरल OBC EWS साठी 1050 रुपये फी आहे, 1050 रुपये। त्यानंतर SC ST PWD एक्समॅन 300 रुपये फी, फक्त 300 रुपये। यांना किती फी आहे, 300 रुपये। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाच्या तारखा लक्षात असू द्या। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 डिसेंबर 2025 म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ 25 दिवस या ठिकाणी 25 नाही 20 दिवस तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मिळणार आहेत। 20 दिवसामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जी आहे ती जानेवारी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। लगेच 1-1.5 महिन्यात तुमचा पेपर या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे। त्यामुळे अभ्यासाला लागा, अभ्यास करा। बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बघा त्यांची पीडीएफ आहे। बघा, जी काय जाहिरात आली ती जाहिरात आणि सर्व पदे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत। आता एकूण 124 पोस्ट आहेत। त्यापैकी OBC SC ST साठी UR म्हणजे बघा 35 पदे, OBC साठी 31 पदे, SC साठी 22, ST साठी 18 आणि EWS साठी 18। ओपन बघा, ओपन रिझर्वेशन अंडर रिझर्वेशनला 35 पदे या ठिकाणी दिलेली आहेत। आता त्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर त्यांचं एलिजिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला ही पीडीएफ या ठिकाणी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल। सर्व माहिती तुम्ही पाहून घेऊ शकता। अशा पद्धतीनं ही सेलची जाहिरात आहे। बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।